सीना नदीला महापूर आल्यामुळं अतिशय वाईट अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या गावातल्या घराघरात प्रत्येक घराघरात पाणी शिरलेलं आहे। त्यांचं जे कौटुंबिक साहित्य होतं ते पूर्णतः पाण्याखाली गेलेलं होतं। एका गावातील घरामध्ये आहे, तर त्यांचं किती नुकसान झालंय, त्यांच्या घरात किती पाणी आहे याबद्दल ते माहिती सांगतात। तुम्ही जरा या इकडे, मला इकडे माझं घर अख्खं पूर्ण पाण्याखाली होतं आणि घरातील सर्व साहित्य गहू ज्वारी सगळं पूर्ण पाण्यामध्ये भिजलेलं आहे। पाठीमध्ये एक घर आहे, या घरामध्ये किती पाणी आहे? आता सुद्धा कमरेच्या वरचं पाणी या घरामध्ये आहे। पूर्णतः या घरामध्ये पाणी असल्यामुळं पूर्ण जे कौटुंबिक साहित्य आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। जे जेवणाचं साहित्य होतं, परत ज्वारी गहू हे सगळं पाण्याखाली गेलेलं होतं। हे जे दुकान आहे ते विविध वस्तू भांडाराचं दुकान आहे। या दुकानाच्या माध्यमातून जे वेगवेगळी भांडी होती ती लग्नामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ते पुरवठा करायची लग्नाची भांडी, तर ती आज लग्नाची भांडी कशी आहेत बघा, पूर्ण पाण्यावर तरंगत आहे। सगळं पाक वाहून गेले, गाड्या पिढ्या पाक भिजून गेल्या सगळ्या। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माझ्या घरातील असं आतून नुकसान झालेलं आहे। तरी माझ्या घरातील 7 पोती गहू, 4 पोती ज्वारी, इतर सर्व संस्थोपयोगी वस्तू, टीव्ही, फ्रीज अतिशय आतून नुकसान झालेलं आहे। खाण्याची सध्या पंचायत आहे, जीवनावश्यक वस्तू सगळ्या डाळ शेंगदाणे वगैरे सगळं पूर्ण असं फ्रीज टीव्ही अतिशय आतून नुकसान झालेलं आहे। खायला घर एक तर तसलं हाय पाक गळ्यात पाणी, घरात सगळ्या पाणी होतं। बारकी बारकी 2 लेकरायची जगायचं साधन नाही आता आम्हाला काय सुद्धा। लवकर होईल तेवढं आम्हाला मदत करावी। आता उद्या आम्हाला सध्या खायची सुद्धा पंचायत आहे, लेकराला काय द्यावं। मी भागवत करंडे, मानसी किराणा जनरल स्टोअरचा प्रोप्रायटर मालक आहे। आमच्या दुकानाचं शाबू, साखर, शेंगदाणा, भगरपीठ, दशमी आलेलं आहे ना, ते सर्व काही भिजलेलं आहे, बरंच नुकसान झालेलं आहे। गव्हर्नमेंटने, सरकारने आमची दखल घ्यावी, आम्हाला ह्याची नुकसान भरपाई द्यावी हीच नम्रतेची विनंती आहे। आमचं धान्य किती नुकसान आहे, काही टिपाड फुटलं, पाणी ह्याच्यात गेलं, का साखर ठिक पाक भिजलंय आमचं। पाणी लय होतं घरात, मग समजा फ्रीज, कूलर, कपाट 3 समजा पाण्यात होत। गहू धान्य समजा भिजले आमचं घरातलं, समजा नुकसान झाली। काय सुद्धा आमच्या घरात आम्हाला खाईन म्हणलं तर राहिलं नाही आता काय। हो, आम्ही निघून असंच गेलो, पाणी आलं म्हणून। हो, मग आता आम्ही तर मंजुरी करून खातो। आता आम्ही कसं जगायचं आणि कसं नाही हे शासनाने जाता बघावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।